हाय एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं? मागच्या व्हिडिओमध्ये आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, जीएसटी पेएबल, आयटीसी, सीजीएसटी, एसजीएसटी असे बरेच कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर केलेले आहेत, बरोबर। आता आपण थोडा वेळ न घालवता पुढच्या समकडे वळणार आहोत। ज्या कन्सेप्टने मागच्या लेक्चर मधलं सम सॉल्व केलंय तेच कन्सेप्ट यूज करून हे सम मी सॉल्व करणार आहे। थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। मॅथ्स 1 4 चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.2 त्यातील 4 सम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। चला तर 4 सम रीड करू। मलिक गॅस एजन्सी परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर 24,500 and sold them to the local customer for 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for this transaction. इथे बघा, ज्या पद्धतीने आपण मागचं सम सॉल्व केलं तसं सेम सॉल्व करतो। पहिला आपण लिहितो आउटपुट टॅक्स। काय लिहितो? पहिला आपण आउटपुट टॅक्स। आउटपुट टॅक्स म्हणजे सगळ्यात मोठा नंबर काय आहे? 26,000 किती आहे? रुपीज 26,500। 5 व्यवस्थित लिहितो। 26,500 हा काय झाला तुमचा आउटपुट टॅक्स। मग या आउटपुट टॅक्स वर जीएसटी किती आहे? 5%। इथे बघा जीएसटी चा रेट, जीएसटी चा रेट किती दिलाय? 5%। मग पहिला काढून घेतो जीएसटी। जीएसटी किती आहे? 5% ऑन रुपीज 26,500। मग 5% म्हणजे किती? 5/100 इंटू हे 26,500 करायचे, हे आणि हे कट 1325 बरोबर। म्हणजे आता तुमचा आउटपुट टॅक्स हा झाला तुमचा आउटपुट टॅक्स जीएसटी लागून। आता असंच काय करायचं? असंच काढायचा इनपुट टॅक्स। काय करायचं? इनपुट टॅक्स। इनपुट टॅक्स किती आहे इथे? यापेक्षा छोटा नंबर किती आहे? 24,500 हा काय तुमचा इनपुट टॅक्स। इनपुट टॅक्सलाच काय सांगतात? आयटीसी। मग आता याच्यावर जीएसटी किती आहे? 5%। जीएसटी 5% ऑन रुपीज 24,500। मग 5/100 इंटू 24,500। मग हे 2 0 आणि हे 2 0 कट। किती आला आन्सर? आन्सर आलं रुपीज 1225। हा काय झाला तुमचा इनपुट टॅक्स झाला। इनपुट टॅक्स असतो तेवढंच काय असतो? आयटीसी बरोबर। मग हा तुमचा इनपुट टॅक्स आहे तुमचा आयटीसी। इथपर्यंत तुम्हाला समजलंय? आता आउटपुट टॅक्स भेटलं, तुमचं इनपुट टॅक्स झालं। आता काढायचं जीएसटी पेएबल। काय करतो आपण? जीएसटी पेएबल। जीएसटी पेएबलचा काय फॉर्म्युला आहे? आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी। आउटपुट टॅक्स किती आहे इथे? आउटपुट टॅक्स किती भेटलाय? 1325 रुपीज 1325 मायनस आयटीसी किती आहे? रुपीज 1225। आउटपुट टॅक्स आणि आयटीसी सेम असतात। मग किती आलं? रुपीज 100। काय आलं? रुपीज 100। जीएसटी पेएबल किती आलं? रुपीज 100। एवढं समजलं? आता या जीएसटीचे हाफ काय असतात? सीजीएसटी। आणि इथे काहीतरी नवीन दिसतंय का? हो, नवीन दिसतंय यूटीजीएसटी। इन्स्टेड ऑफ
SGST UTGST इथे आलेलं आहे. SGST आणि UTGST सेमच. मग आता मी इथे लिहितो CGST आणि UTGST हे GSTच्या कसे असतात, हाफ असतात. मग GST इथे किती आहे, ₹100. मग 100/2 किती आलं, ₹50. ₹50 काय आलं, CGST आणि UTGST युनियन टेरिटरी GST. इथे तुम्हाला काय करायचं होतं, फक्त 5% जे GST आहे त्याने सॉल्व्ह करायचं होतं. मग तुम्हाला आउटपुट टॅक्स भेटेल. इनपुट टॅक्स वर पण 5% GST आहे ते करून सॉल्व्ह करायचं होतं. मग तुम्हाला इनपुट टॅक्स भेटेल. मग ITC इनपुट टॅक्स असतो तेवढाच ITC असतो. मग GST पेएबलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग GST पेएबलचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला GST पेएबलची व्हॅल्यू भेटेल. मग GST पेएबलची व्हॅल्यू तुम्हाला भेटली का मग तुम्हाला CGST आणि UTGST किंवा CGST आणि SGST तुम्हाला काढता येतील. मग ते GSTच्या हाफ असतात. मग तुम्हाला पूर्ण आन्सर भेटेल. इथे तुमचा जो सम होता 4th सम तो इथे शिकून झालेला आहे. त्याच्या पुढील सम पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तरी आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.